ज्या एका काळातून क्रांती हे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये लाकूड जमिनीला दिलं पाहिजे असं हे एक वाक्य मी बऱ्याच वेळा ऐकलं. तर याचा अर्थ नक्की काय? आपल्याकडे परंपरेमध्ये एखादी व्यक्ती मेल्यानंतर आपण कुठे गेलो तर मातीला गेलो होतो. बर, खेडेगावात मातीला जायचं आहे ना, मैताला गेलो तर नाही म्हणत मातीला मातीला म्हणजे गेलो आपलं शरीर परत आपण मातीला दिलं मातीला असं. गेलं. तसे उंदरा खायला साप येईल का? येईल. येईल तो साप उंदराला खायला का मला चावायला येईल? उंदराला खायला. मी म्हणतो तो माझी वाट बघतोय बर, आणि तो माझा डूक धरेल आणि मला चावेल. आज भारतामध्ये अख्ख्या भारताची परिस्थिती आहे, तुम्हाला कामाला माणसं मिळत नाहीत. बरोबर आणि जे मिळतील ते परवडत नाहीत. म्हणून तापमान तयार होणार, उष्णता बरोबर तयार होणार. बरोबर. निसर्गाकडनं कार्बन डायऑक्साईड घेतला, कुसताना कार्बन डायऑक्साईड तयार होणार. निसर्गाकडनं पाणी घेतलं, कुसताना पाणी सुटणार. बरोबर. त्याला आपण म्हणतो युमिक ऍसिड. याच्यावर रोग आणि किडीचे जंतू आहेत म्हणजे मुळामध्ये. मग ते संपायचं कसं? तर त्यावेळेचं तंत्रज्ञान जे होतं ते म्हणतात काळाळी नष्ट करा. बर, म्हणून आम्ही नांगरताना ट्रॅक्टरला अडकतंय. आपल्याला लाकडाचं चुलीसाठी वापर करणार आहे, कोळशासाठी वापर करणार आहे, त्या जमिनीत टाकणार आहे. मग निसर्ग काय म्हणतो की पाऊस पडला तर माती वाहून जाईल, किंवा पाऊस न पडो, वरनं ऊन पडलं तर माझे जमिनीतले जीवाणू मरून जातील. मग तो माती आच्छादनाचा प्रयत्न करतो. बर, मग जितका जास्त पावसाचे प्रदेश तितकं जास्त आच्छादन. नमस्कार, मी संतोष बोबडे. मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. तर आज तुम्हाला पहिल्यांदा आम्ही दोघेजण एका फ्रेममध्ये दिसतोय. त्याचं मुख्य कारण असं की निसर्ग मित्राचा जो आपला हेतू आहे की शास्त्रीय पद्धतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती शिकून आणि त्यातलं परंपरागत नॉलेज, माहिती ही सगळी वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. आणि एक तरुण म्हणून मी एक तरुण शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यातून तरुणांना शेतीतले असणारे प्रश्न आम्ही भट सरांना विचारतोय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याही मनामध्ये एखादा प्रश्न आहे ज्याबद्दल आम्ही व्हिडिओ करावा तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तसा प्रश्न विचारून जरूर कळवू शकता. आम्ही प्रयत्न करू की त्याच्या संदर्भात एखादा व्हिडिओ आम्ही बनवायचा आणि त्यातून तुम्हाला उत्तर मिळेल अशी अपेक्षा करतो. तर असाच एक प्रश्न बरेच दिवस डोक्यात फिरत होता आणि तो मी आज भट सरांना विचारायच्या निमित्ताने आपण हा पॉडकास्ट करतोय. तर जेव्हा तुम्ही वेगवेगळी जी शेतीची पुस्तकं सांगितली वाचायला, त्याच्यामध्ये चिपळूणकर असतील किंवा ज्या एका काळातून क्रांती हे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये लाकूड जमिनीला दिलं पाहिजे असं हे एक वाक्य मी बऱ्याच वेळा ऐकलं. तर याचा अर्थ नक्की काय? लाकूड देणं म्हणजे काय करणं जमिनीला? जेव्हा फुकुओकांचं पुस्तक आलं एका काळातून क्रांती, तेव्हा त्याच्यावर असा उल्लेख होता की जमिनीची सुपीकता वाढण्याच्या दृष्टिकोनातनं मातीमध्ये लाकूड गेलं पाहिजे. अक्षरशः त्या काळामध्ये अनेक लोकांनी बाजारातनं वखारीतनं लाकूड विकत आणून शेतात टाकलं. बर, कोणी लाकडाचा भुस्सा आणला, कोणी लाकूड आणलं आणि त्याचा उपयोग शून्य झाला. बर, अपेक्षित काय होतं की निसर्गाचा जो मूलभूत नियम आहे त्या मूलभूत नियमामधला पहिला नियम जो आहे तो चक्रीयता आहे. बर, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही गोष्टी एकाच जागेवर झाल्या पाहिजेत. आणि जो लय होतोय तो त्या वाढलेल्या गोष्टीचा लय झाला पाहिजे. बर, बाहेरनं काढून टाकून नाही. बर, हे कसं सुचलं? तर जंगल बघून सुचलं. ओके. जंगलामध्ये वाढणं आणि कुजणं एकाच जागी चालू असतं. जेव्हा एखादी गोष्ट वाढत असते किंवा एखादा सजीव असतो तो जे सोडतो ते आम्ल असतं, ऍसिडिक असतं. आणि तसे तिथला पीएच बदलतो. मग ते न्यूट्रल म्हणजे परत मूळ स्थितीला कधी येईल? तर तिथलं आम्ल वापरून संपेल तेव्हा. मग ते वापरून संपण्यासाठी निसर्गाच्या लयीसाठीच्या रचना, त्या रचनांमध्ये वेगळ्या प्रकारचे जीवाणू, बुरशा हे काम करतात. आता हे जीवाणू, बुरशा जे काम करतात ते जेव्हा हे घटक संपवतात, ज्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो कंपोस्टिंग, खरं म्हणजे ते असतं रिस्ट्रक्चर, पुनर्निर्मिती. उत्पत्ती, स्थिती, लय आणि परत उत्पत्ती. तर हे होण्यासाठी ज्या यंत्रणा आहेत लाखो वर्षात विकसित झालेल्या त्या अजून विकसित होत आहेत. त्याच्यामध्ये
हे जे जमिनीमधले जे सजीव आहेत, हम्म, जे डोळ्याला दिसत नाहीत किंवा दिसतात, हम्म, यांच्या अन्नाची सोय करण्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये तंच अन्न, जे सूक्ष्मजीवांचं अन्न आहे, ते वनस्पतींचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष हम्म, हे आहेत, बर. किंवा वनस्पतीने मातीत सोडलेले स्राव आहेत. हम्म, वरनं पडलं काय आणि मातीत सोडलं काय, दोन्ही जे आहे ते दोन्ही परत मूळ स्थितीला गेलं पाहिजे, माती झाली पाहिजे. बरोबर. आपल्याकडे परंपरेमध्ये एखादी व्यक्ती मेल्यानंतर आपण कुठे गेलो तर मातीला गेलो होतो. बर. खेडेगावात मातीला जायचं आहे ना, मैताला गेलो तर नाही म्हणत, मातीला मातीला म्हणजे गेलो होतो. आपलं शरीर परत आपण मातीला दिलं मातीला असं. गेलं. तसे ही रचना जी आहे ती परत मातीला जाण्याची सगळी रचना आहे. बर. त्या रचनेसाठी लाखो प्रकारचे यंत्रणा हम्म, आहेत, त्यांचे लाखो अनुयायी, हम्म, यांचं अस्तित्व आहे. बर. हे अस्तित्वावर आधारित हम्म, वनस्पती आणि सजीव वाढतात. हम्म, म्हणजे हे अस्तित्व पुनर्निर्मित असतं, हम्म, पुन्हा वाढत असतं, हम्म, हम्म, संपत असं वाढत असतं. हम्म, आणि हे जे जीवाणू आणि बुरशी आहे यांचा जन्म मृत्यू जो आहे, त्याच्यामुळे मातीमध्ये सच्छिद्रता, हा, पोकळपणा, हम्म, हालचाल, हम्म, आणि मग ते पोकळपणा झालं की वातावरणाच्या दाबाने प्राणवायू खालपर्यंत गेला, म्हणजे अजून छान काम केलं. कारण हे सगळे आहेत प्राणवायू सहित जगणारे सजीव. बरोबर. मग हे आलं कुठून, हम्म, तर निर्माण झालं, हम्म, वाढलं, हम्म, लय झाला. हम्म, आणि निर्माण होण्यासाठी असंख्य रचना, हम्म, वाढीसाठी असंख्य रचना, हम्म, त्या रचनेवर जगणारे असंख्य घटक, हा, त्या घटकाने वापरलेलं परत त्याज्य, हम्म, ते परत तिथे चक्रीयता निर्माण होणार. हे सगळ्याच्या चक्रामधनं हा, तिथे मातीमध्ये क्रमाक्रमाने हम्म, सच्छिद्रता, सुपीकता हम्म, आणि उत्पादकता तयार होते. बर. हे होण्यासाठी ही जंगलामध्ये स्थिती कायम असते. बर. म्हणजे पानं खाली पडतात फक्त ती पानं परत. पडतात असं नाही, फांद्या पण मरतात, बरोबर. एखादा उंदीर मरतो, हम्म, हम्म, एखादा हम्म, खेकडा मरतो, हम्म, 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 एखादा प्राण्याची विष्ठा पडते. हम्म, हम्म, म्हणजे त्यांनी जे काय खाल्लंय ते त्याज्य, त्याचं हम्म, त्याचे अवशेष, हम्म, जिवंत असताना त्याज्य, हम्म, मेल्यानंतर अवशेष, हम्म, त्याचं परत मातीत रूपांतर होतं. आणि त्या प्रत्येक रूपांतर होत असताना दोन क्रिया होत असतात. हम्म, एक क्रिया होते की ह्याचं रूपांतर मूळ घटकांमध्ये होतं, हम्म, त्याला म्हणतो आपण स्थिरीकरण. बर. ते पाण्यात विरघळतच नाही. अच्छा. जे निसर्गाला माहिती आहे की पाऊस पडला तर अन्न वाहून जाईल हम्म, आणि वाया जाईल तिथे हम्म, कोण हम्म, नसेल तर. हम्म, कारण जेव्हा प्रक्रिया होईल हम्म, त्या तसं स्वतःचं मूल्य कमी होईल आणि गुणवत्ता वाढेल. हम्म, म्हणजे त्याला आपण म्हणतो सेल्फ लाईफ. हम्म, सेल्फ लाईफ कमी होईल आणि पुढच्या माणसाला, पुढच्या सजीवाला खायला उपयुक्त असेल. हम्म, 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 जे उदाहरणार्थ आपण घेऊ की गहू आहे, हम्म, गहू टिकेल का पीठ टिकेल? गहू टिकेल, पीठ खराब होईल. ओके. पीठ टिकेल, मला पीक असं ऐकायला आलं. ठीक आहे. पिठाची कणिक भिजवली, हम्म, ती टिकेल का पीठ टिकेल? पीठ टिकणार. टिकेल. कणकेची पोळी केली, हम्म, पोळी टिकेल का पीठ टिकेल? पीठ टिकणार. पीठ टिकणार. आणि पीठ टिकेल का गहू जास्त टिकेल? गहू जास्त टिकणार. म्हणजे जेव्हा मी एखादी गोष्ट खाण्यासाठी रूपांतरित केली, हा, मग तो माणूस असेल, वनस्पती असेल, कीटक असेल, कोणी, हा, तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन जे झालं, हम्म, रूपांतर जे झालं, हम्म, त्या रूपांतरामधनं त्याचे गुणही बदलले आणि त्याचं स्वतःचं आयुष्य कमी झालं. बरोबर. म्हणजे पालापाचवा पडला, हम्म, पालापाचवा जास्त दिवस टिकेल आणि गांडवाने खत केल्यानंतर जास्त दिवस टिकेल का पालापाचवा जास्त दिवस टिकेल? पालापाचोळा जास्त दिवस तर टिकेल. तो हळूहळू कुजेल. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की जी गोष्ट ज्या स्वरूपात पडते तिथल्या तिथं दिली पाहिजे. तिथल्या तिथे ती, त्याचं काय म्हणू आपण, रूपांतर झालं पाहिजे, दिली पाहिजे नाही, तिथल्या तिथे रूप म्हणजे रूपांतर पडते झालं. तिथेच ती कुजली पाहिजे. बरोबर. बर. आजच्या संकल्पनेमध्ये आपण झाडाच्या भोवती मल्चिंग म्हणतो, आच्छादन. ओके. मग झाडाने पानं गाळली ते काय आहे? मल्चिंगच आहे. कशा करता? म्हणजे बरीच त्याचे म्हणजे जसं की खाली वाफ होणे, पाणी टिकावं, तिथे मायक्रो क्लायमेट तयार व्हावं. पण झाडाने स्वतःसाठीच केलंय ते म्हणजे परत. बरोबर. हा. आता त्याने झाडाने स्वतःसाठी करत असताना त्याने पाण्याचा संचय करण्याकरता पहिली पानं गाळल्यात. बरोबर. की माझं इव्हॅप्रेशन आहे, हा. माझं बाष्पीभवन पाणी निघून जाईल, तर मला ते वापर टाकच सांभाळून ठेवायचे
आणि ती ताकद फुलासाठी वापरायची. हम्म, हम्म, मग शिष्यवृत्तीमध्ये पानं गळली. पानं गळल्यामुळे काय झालं, जमिनीचं तापमान नियंत्रित राहिलं. हम्म, जमिनीतले जे काही सजीव आहेत हम्म, त्यांना एक आश्रय मिळाला. हम्म, मातीमध्ये ओलावा टिकला हम्म, आणि झाडाचं वातावरण जेव्हा हवेतलं बदललं, हम्म. त्या झाडाला गरजेनुसार परत त्याने अन्न काढलं आणि फुलं आणली. बरोबर, पानं आली, फुलं आली. काही यांना फुलं येतील आणि मग पानं येतील. बरोबर. काही यांना पानं येतील आणि मग फुलं फुलं येतील. येतील. म्हणजे मोहाला आधी फुलं येतील मग पानं येतील. हम्म. पण आंब्याला पालवी आधी आलेली असेल बघ आणि मोहर. मग जून झालं की मोहर येईल. हम्म, हं? तर हे जे चालू असतं त्या चालू अवस्थेमध्ये तेव्हा तेव्हाचं जे पोषणाची गरज आहे, हा, ती पोषणाची गरज मिळण्यासाठी समजा आता आपण आंब्याचं उदाहरण घेतलं की वसंतात पालवी आली, हा. फुलं आली, हम्म, पावसाच्या सुरुवातीला फळं पिकली हम्म, आणि बी खाली पडलं हा. आणि रुजलं. हम्म, मग 50% वनस्पती असं रचना करणार की पावसाच्या सुमाराला माझं बी खाली पडलं पाहिजे बरोबर. वृक्षांमध्ये. रुजण्यासाठी कारण त्याला वेगळं रुजायची गरज नाही. गरजच नाहीये. हो. मग तेव्हा त्याला अन्न कसं मिळेल? हम्म, तर ते मातीमध्ये जे आच्छादन झालं होतं पालापाचोळ्याचं, ते ओलाव्याने कुजायला लागलं. हम्म, तिथे जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीवाणू होते, गांडवासारखे सुप्तावस्थेत गेलेले होते, हा. ते वरती आले. हम्म, त्यांनी काम सुरू केलं. अनुकूलता मिळाली त्याला. हम्म, अनुकूलता मिळालं, काम सुरू केल्यानंतर त्याचं त्यांनी रूपांतरित केलं. हम्म, परत मूळ घटकात केलं. म्हणजे गांडूळ आल्यानंतर पालापाचोळ्याची माती झाली हम्म, हम्म, हम्म. आणि तिथे अन्नद्रव्याचं स्थिरीकरण झालं. झालं. मग हे स्थिरीकरण झालेलं अन्न जे आहे ते उपलब्ध कधी होईल? तिथे दुसरी वनस्पती येईल, ते रोप वाढेल, त्याच्या मुळातनं स्राव सुटतील आणि त्या स्राव ॲसिडिक आहेत. हम्म. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा ते अन्न खायला मिळेल. आणि त्या ॲसिडवरती हम्म, तिथे जमिनीतले वेगळे सूक्ष्मजीवाणू आणि बुरशा वाढल्या हम्म, आणि त्यांना मिळालेली ऊर्जा हम्म, ही मातीत असलेल्या सेंद्रिय घटकातनं हम्म. आणि वनस्पतीने सोडलेल्या स्रावातनं होते. आणि बरोबर. मग ते तसं काम करतात, याचं रूपांतर करून झाडाला खायला देतात हम्म, आणि झाड ते खातं. हम्म, त्यासोबत हम्म. हे सूक्ष्मजीवाणूंचं जे आयुष्य असतं किंवा बुरशीचं आयुष्य असतं ते काही तासांपासून काही दिवसापर्यंत असतं. हम्म, त्यांच्या मृत्यूमुळे हम्म. रेडी टू इट मटेरियल मिळतं बरोबर, आणि ते सगळं झाडाला मिळालं की झाडाला तजेला येतो. बरोबर. मग हा कधी होतो? हम्म, तर पावसाच्या सुरुवातीला होतं हम्म, आणि पाऊस संपताना होतं. हम्म, असं का होतं? हम्म, तर पावसाच्या सुरुवातीला जमिनीमध्ये ओलावा असतो हम्म, आणि हवा पण असते. हम्म. म्हणजे त्या- चांगलं वातावरण असतं त्याला आपण म्हणतो रुजण्यासाठी. वाफसा. बर, म्हणजे घाटावरती घात येणं म्हणतात असं घात, शेताला. बरोबर. हम्म, तो घात म्हणजे वाफसा. बर. ते थंड पडलं हम्म, की मायक्रोफ्लोरा काम नाही करणार, कारण हम्म, त्याला तापमान पाहिजे. हम्म. थंड पडलं तर बीला अंकुरण नाही होणार, बी फुगेल पण अंकुरण नाही होणार. म्हणजे त्या घातामध्ये जर बी नाही पेरलं तर घात होणार आहे बागा. बर, असा अर्थ आहे त्या शब्दाचा. हा, बर. घात कधी होईल? जेव्हा त्या योग्य वेळेस मी ती गोष्ट केली नाही की. म्हणून तो घात. बर. आता या काळामध्ये हे जमिनीमध्ये काही सूक्ष्मजीव काय आहेत, त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी पाऊस पडताना सुरुवातीचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडतो हम्म, आणि वीज जेव्हा आकाशात चमकते, निर्माण होते, तेव्हा हवेमध्ये घडणारे ऋण भाग तयार होऊन हवेतला नत्र मोकळा होतो हम्म, आणि पावसाच्या थेंबावर जमिनीत पडतो. हम्म, जे मातीमध्ये नत्राचं वाढ होते, हम्म, त्यामुळे त्या नत्राच्या वाढीमध्ये जीवाणू वाढायला लागतात हम्म. आणि अशी स्थिती पाऊस संपताना होते हस्त नक्षत्रात. बर, आणि तेव्हा परत वापसा असतो बर. आणि मग त्या वापसामध्ये आपण म्हणतो नवरात्रात एका दिवसात एक पेर वनस्पती वाढली. बर. का वाढली? तर नत्राचं पाणी नत्रातलं. मिळालं आणि खाली वापसा मिळाला, म्हणजे ॲरोबिक कंडिशन तयार झाली आणि जीवाणूंनी काम केलं. म्हणजे नत्र हा जो घटक आहे तो वनस्पतीच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे. हा, वनस्पतीची पालेवाढ जी आहे हम्म, ते नत्रापासून होते. बर. हे माणसाने अभ्यासातनं शोधलं आणि हे जेव्हा होत होतं त्या काळामध्ये काय झालं की नत्र स्थिर करणारे अजून एक घटक तयार झाले. हम्म, म्हणजे निसर्गामध्ये देवाणघेवाणी चालू असते. हम्म, माणूस फक्त घेवाण करतो, देवाण करत नाही. हम्म. बाकीचे सगळे देवाणी करतात आणि घेवाणी करतात. बरोबर. हं? मग काही सूक्ष्मजीव जे आहेत मुळाच्या भोवती राहतात. मग त्याच्यामध्ये मुळाच्या भोवती अन्नाचं स्थिरीकरण करणारे हम्म, आणि अन्न उपलब्ध करून देणारे हम्म,
दोन्ही काम करतात. हम्म. आणि त्या प्रत्येक अन्न घटकाच्या अन्न साखळ्या आहेत, जसे जीवाणू आणि बुरशी आहेत. हम्म. मग नत्रासाठी आहेत, स्फुरदासाठी आहेत, पलाशासाठी आहेत, गंधकासाठी आहेत, वगैरे वगैरे. हम्म. मग ती प्रत्येक वनस्पतीतनं जे स्राव सोडते ते प्रत्येक स्राव वेगळे वेगळे आहेत. हम्म. मग आपल्या शाळेत शिकवलं की ते द्विदल वनस्पती आहे. हम्म. मग द्विदल वनस्पतीमध्ये ते जीवाणू आतच जाऊन राहतात. बर, मग त्यांचं घर आहे द्विदल त्याला वनस्पती. म्हणतो आपण सहजीवी. बर, सहजीवी म्हणजे इंग्रजीमध्ये कंपॅनियन जे म्हणतो ते. कंपॅनियन. पण कंपॅनियन बाहेर नाही, आतमध्येच घरातच येऊन काम करणार. घरातच येऊन काम करणार. मग त्याला आपण म्हणलं की नत्रस्थिर करणाऱ्या रायझोबियमच्या गाठी ओके. त्या मुळांवर आहेत. म्हणजे जेव्हा मी द्विदल वनस्पती उपटतो तेव्हा मला ज्या खाली गाठी दिसतात त्या रायझोबियमच्या गाठी असतात. बरोबर. हे फक्त द्विदल वनस्पतीत होतं. हम्म. मग त्या गाठींमध्ये रायझोबियम कुठले जीवाणू हम्म. त्याचे गट आपल्याला सापडले. ओके. की चवळी गट वेगळा, तूर गट वेगळा, सोयाबीन सोयाबीन गट गट वेगळा. मग ते जीवाणू आपण प्रयोगशाळेत तयार केले आणि बिला लावले. बर. म्हणजे आपण अपेक्षित असे ठरले की जीवाणू जमिनीत जातील मुळात बियांबरोबर आणि ते अनुकूलता मिळाल्यानंतर मुळात शिरतील, मुळ होईल तेव्हा, आणि त्या मुळांमध्ये राहून झाडाला अन्नाचा नत्राचा पुरवठा करतील. म्हणजे पूर्वी आपल्या शेतात ह्या जीवाणू होते, आता आपण सगळ्यांच्या शेतात होते. आता आपल्याला बाहेरून द्यावीची गरज लागतीये. माझ्या घरात दही आहे. दही खराब झालं, मी काय करतो? दुसरं दही लावतो, विरजण आणतो ना. हो, विरजण आणून. मग विरजण लागल्यानंतर परत विरजण आणतो का तेच दही विरजण म्हणून वापरतो? त्यातलंच थोडं दही ठेवून विरजण करतो. म्हणजे हे विरजण हे म्हणजे त्याला आपण म्हणतो कल्चर इंग्रजीमध्ये. की मी जीवाणू कल्चर आणू, तर जीवाणू कल्चर आणलं ठीक आहे, ते आधीचं का संपलं? मी काळजी नाही घेतली त्याची. मग हे आणलेलं काळजी नाही घेतली तर काय होईल? जाणारच. म्हणजे मला बाहेरून द्यावं फक्त लागणार. जीवाणू खत आणलं म्हणून माझं काम नाही होणार आहे. त्याचा कम्फर्ट झोन, त्याला अनुकूलता आणि प्रतिकूलता. प्रत्येक सजीवाला अनुकूलता प्रतिकूलता असते आणि ती ऋतूनुसार बदलत जाते. नुसती ऋतूनुसार बदलत जाते का हंगामानुसार पण बदलत जाते? हंगामानुसार पण बदलत जाते. आणि मग त्या हंगामानुसार आणि ऋतूनुसार जेव्हा बदलत जाते तेव्हा त्या ऋतूला अनुकूल वनस्पती उगवते. बरोबर. त्याला आपण तण म्हणतो. जी निसर्गाचा उगवते तो तण आणि मी लावतो ते पीक. मग निसर्ग काय म्हणतो की पाऊस पडला तर माती वाहून जाईल, किंवा पाऊस न पडो, वरनं ऊन पडलं तर माझे जमिनीतले जीवाणू मरून जातील. मग तो माती आच्छादनाचा प्रयत्न करतो. मग जितका जास्त पावसाचा प्रदेश तितकं जास्त आच्छादन, जितका कमी पावसाचा प्रदेश आहे तितकं कमी आच्छादन. त्याच्या साताला तण येणार नाही तेवढा जेवढा कोकणात येईल, कारण माती तितकी वाहून जाते म्हणून. जास्त पाऊस आहे, मारा आहे, माती वाहून जाऊ नये म्हणून. म्हणून तिथली माती जी मराठवाड्याची माती असेल ती मुळातच चिकट आहे. जे कण एकमेकाला चिकटलेले आहेत. म्हणजे जमीन असं म्हणते की तुम्ही नाही जमीन झाकली तर मी गवत आणून जमीन झाकणार. म्हणजे तुम्ही काम काय करणार ते करा, तुम्ही काम केलं तर मी नाही करणार. म्हणजे आपण एकतर ती पिकाने झाकू. म्हणजे त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीतला एक नियमच तयार झाला की मातीवरती सतत आच्छादन पाहिजे. बर. पिकांचं या पिकाच्या अवशेषांचं. आता पिकाच्या अवशेषांचं का, तर तो जमिनीला टेकलेला भाग जो आहे ते माती ओली आहे, रात्री ओलावा वरती येतो केशाकर्षणाने, हा भाग कुजायला लागतो. बरोबर. म्हणजे आच्छादन पण झालं आणि कुजण्याची प्रक्रिया पण झाली. म्हणजे मातीतले जे सूक्ष्म जीवाणू आणि बुरशी आहेत त्यांचं अस्तित्व राहिलं. आणि त्याला जेव्हा पावसाची अनुकूलता तयार होईल, फक्त पावसाची नसते तर हवेतल्या आर्द्रतेची पण असते, बरोबर, तेव्हा ते वाढायला सुरुवात होईल. तिथल्या तिथे कुजून त्याचं खत होतं. पण तुम्ही आता जो मुद्दा सांगितला त्याच्यावरनं अजून एक असं गोष्ट लक्षात आली की जंगलामध्ये जे सगळं पडतंय ते तिथल्या तिथे पडतंय. म्हणजे कुठेतरी आपण त्याचं कंपोस्टिंग करतोय आणि तिथे आणून टाकतोय असं नाही होते. बरोबर. पण जेव्हा आपण कंपोस्टिंग करतोय आणि तिथल्या तिथे कुचतोय, या दोघांमध्ये काय फरक काय आहे? फरक हा आहे की माझं वय आहे, मला खाता येईल. माझ्या घरात जन्माला नाताला खाता येईल का? नाही खाता येणार. मग त्याला खायचं तयार करून द्यायला लागेल ना. बरोबर. बाटलीने दूध पाजू, नंतर चमच्याने देऊ, नंतर कपाने पेल्याने देऊ, नंतर हाताने देऊ. त्याच्या क्षमता जोपर्यंत विकसित होत नाहीत तोपर्यंत मला द्यायला लागेल. ओके. मग कुजण्याची क्रिया समजा इथे होतीये या जमिनीत, ते कुजायला 6 महिने घेणार आहे.
मग तिथे मेथी होईल का? हम्म. कुजायची क्रियामध्ये उष्णताही निर्माण होईल. बरोबर. मग ते उष्णतेमध्ये अंकुरलेलं नवीन रोप हम्म. तो अंकुर जळून नाही जाईल एखाद्यास. बरोबर. मग ती उष्णता त्याच्यासाठी ते हंगामी पिकासाठी मी खत तयार करायला इथे घातलं. ओके. कारण त्याला खायची खायचं. कुजण्याची संधीच नाही आहे तिथे. बरोबर. कारण त्याचं वय पण कमी आहे तसं हंगामी पिकांचं म्हणजे हां, 2-3 कारण कुजणारे महिन्याचं 6 महिन्याने. 6 महिन्यांनी. बरोबर. पण केळीला चालेल का? त्याचं वय जास्त आहे. जास्त आहे. केळी, पपई, पेरू, आंबा आंबा सगळ्याला चालेल ना. चालेल. बरोबर. आणि गवत कधी उगवतं? हम्म. ते पडलंय, कुजायची क्रिया सुरू व्हायची आहे, हम्म. तेव्हा तापमान नाही तोपर्यंत गवत उगवतं. बरोबर. आणि लगेच निसर्ग तापमान वाढायला लागल्यानंतर पाऊस पडतो हा. आणि गार पडतं. म्हणजे परत कुजण्याची क्रिया स्लो झाली. स्लो झाली. हम्म. हं. मग तोपर्यंत याने जीव धरला, हे मोठं झालं. झालं. परत श्रावण आला, हम्म. कुजण्याची क्रिया परत चालू झाली. हवा वाढली, तापमान वाढलं बरोबर. आणि हे चक्र जे आहे, हम्म. ह्याला म्हणतो आपण चक्रीयता. माणसाला लक्षात आलं हे नाही पुरणार, मग हम्म. आपण हिरवळीचं खत केलं. बर. हिरवळीच्या वनस्पतीमध्ये सगळं घटक आहेत शिल्लक, हम्म. ते सुकले नाही आहेत. हम्म. मग ते जमिनीत घातले हम्म. आणि लक्षात असं आलं की जे कोवळे शेंडे आहेत, हा. त्या कोवळ्या शेंड्यामध्ये नत्रपणे आणि अमोनो ॲसिड पडे. बर. मग ते जमिनीत कुजवलं, त्याला आपण म्हणले हिरवळीचं खत. हम्म. मग ते काय पटकन कुजणार आहे, हम्म. जे त्याला अस्थिर म्हटलं. म्हणलं. पण त्याच्यातनं टनामध्ये काहीतरी मिळालं, हा. तळनियंत्रणही झालं आणि लावलेल्या पिकाचं पोषणही पोषण झालं आणि मातीमधला काही काळपुरतं सेंद्रिय कर्ब वाढला. बरोबर. आता लाकूड कुजायला जड आहे. हम्म. आता हे पान आहे, हम्म. आता हे पान हे काजूचं आहे, हम्म. याच्यात तेलकटपणा आहे, हम्म. त्याचे कुजायला वेळ घेईल. बरोबर. जे द्विदल आहे, समजा गिरीपुष्प आहे, हम्म. त्याला तेलकटपणा नाही, ते कुजायला लवकर लवकर कुजेल. कुजणार. आता ही जी शिरा आहेत, हा. हरितद्रव्यापेक्षा शिरा कुजायला जड आहेत. बरोबर. मग जीवाणूने हरितद्रव्य खाल्लं, हम्म. ॲक्टिनोमायसिसचं शिरा आणि देठं खाल्ली हम्म. आणि बुरशीने लाकडं खाल्ली. हम्म. हे पहिलं कुजलं. हा. मग आपण लहानपणी वहीमध्ये पिंपळाचं पान ठेवायचं. हम्म. मग जाळी शिल्लक राहायची हो. आणि क्लोरोफिल संपून जायचं. जायचं. हो हो हो. मग ही जी जाळी आहे, हम्म. ती जाळी कुजणारा घटक वेगळा आहे, हम्म. हे देठ कुजवणारा वेगळा मोठं आहे. वेगळं. बर. प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलंय. आता हे पान उशिरा कुजणार आहे हा. आणि कुड्याचं पान किंवा तुरीचं पान लवकर कुजणार आहे. मग हे हा पण जीवाणू आहे आणि तो पण जीवाणू आहे. बरोबर. त्याचे जितक्या प्रकारची पानं पडतील हम्म. तितक्या प्रकारचे जीवाणू वाढतील, बरोबर. मग तेवढे वेगवेगळे मूलद्रव्य जमिनीला मिळणार, रूपांतरित विध होतील. होणार. हं, मूलद्रव्य असतातच. हम्म. 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 ते मूलद्रव्याचं म्हणजे रूपांतर ह्याच्यामध्ये जे झालं. अडकलेले आहेत ते पुन्हा जमिनीला बरोबर, मिळणार. हम्म. रूपांतरित केलं. हम्म. म्हणजे हे काय असतं की ऊर्जेचं रूपांतर आहे. हा. ऊर्जा सूर्याची ऊर्जा, हा. हे तयार झालं सूर्याच्या ऊर्जेतनं. हम्म. याच्या ऊर्जेतनं दुसरं तयार होणार, त्याच्या ऊर्जेतनं तिसरं तयार होणार, त्याच्या ऊर्जेत जे पान तयार झालं, गाईने खाल्लं, तिच्या ऊर्जेतनं गाई जगली, तिच्या ऊर्जेतनं दूध झालं, हम्म. ते दूध खाऊन मला ऊर्जा मिळाली, हम्म. त्याच्या विष्ठा पडली, शेण पडलं, त्याच्यातनं परत झाडाचं झालं. स्ट्रक्चर झालं. म्हणजे ही बरोबर. चक्रीयता सतत स्थिर झाली पाहिजे हम्म. आणि ही आपण खंडित करतो. आलं लक्षात. मग खंडित करताना काय होतं की मी काय लावलंय, हम्म. समजा मी भात लावला, हा. तर भातामध्ये 2 टन तांदूळ आला. हम्म. सामान्यपणे असं असतं की हंगामी पिकामध्ये जेवढं फळ आहे ते 30 ते 40% असतं झाडाच्या वजनाच्या. बर. 40% खोड आणि 30% मुळं, 30% लोंबी हम्म. किंवा 40% लोंबी आणि हे 60% दोन्ही. दोन्ही 60%. हम्म. आता ह्याच्यातला वरचा भाग मी खाल्ला, हम्म. कधीच मी खाल्लं ना. बरोबर. हो. मी खाल्लं ते माझी विष्ठा शेतात गेली का? तर नाही हम्म. गेली. हम्म. हं? पूर्वजांचं मत असं होतं की त्यांनी अनुभवाने असं मांडलं होतं, कणीस माझ्यासाठी, बर. झाड माझ्या गुरांसाठी हम्म. आणि मुळं जमिनीसाठी. बर. ती जमिनीत कुजती. हम्म. मग आपण जेव्हा नांगरायला लागलो ट्रॅक्टरने तेव्हा अडकायला लागलं हम्म. आणि हरित क्रांतीमध्ये आपल्याला असं शिकवलं गेलं किंवा खरंच होतं ते की याच्यामध्ये रोग आणि किडीचे जंतू आहेत.
म्हणजे मुळामध्ये. मुळामध्ये. हम्म, मग ते संपायचं कसं? हम्म, तर त्यावेळेचं तंत्रज्ञान जे होतं ते म्हणतात काळाळी नष्ट करा. बर. म्हणून आम्ही नांगरताना ट्रॅक्टरला अडकतंय, हम्म, मग काढून टाका, हम्म, हे जाऊन टाका. हम्म, मग नंतर लक्षात असं नाही चालणार, मग काळाळी कंपोस्ट करा. हम्म. मग आताचं तंत्र म्हणते ते काढायची गरज नाही, आपल्याला वेगळी औषधं सापडलेत की ते फवारा म्हणजे जमिनीतले किडाळे जंतू मरतील, ओके. रंग मरेल. तरी आम्ही तेच धरून बसायचं का? हम्म, म्हणजे मातीतलं आपण सगळं काढून टाकलं. हम्म, माझा पेंडा होता, तो माझ्याकडे गुरच नाहीत, मी विकून टाकला म्हशीवाल्याला, गाईवाल्याला. हम्म, त्याचं शेण शेतात आलंच नाही, हम्म, माझी विष्ठा शेतात आले नाही. हम्म, आणि माझ्या भाताचं साल जे आहे ते वरचं आवरण तूस हम्म. ते गिरडीवाल्याने दिलं, बरोबर, आणि ते वीटभट्टीला गेलं. बरोबर. जे माझ्या शेतातनं 2 टन तांदूळ, जे 3 टन पेंढा हम्म, आणि 2 टन मुळं, हम्म, जे 2 2 4 आणि 3 7 हम्म. टन बाहेर गेलं. हम्म. प्रत्येक वर्षी जर बाहेर गेलं तर जमिनीत परत काय गेलं? बरोबर. म्हणजे मी परत किती कमी देतोय परत काहीच जमिनीला? दिलं नाही, जवळजवळ शून्य. शून्य. हम्म, मग परत देण्याची प्रक्रिया काय आहे? हम्म, म्हणजे पूर्वजांच्या जेव्हा लक्षात आलं परत देण्याची प्रक्रिया काय आहे, तर परत देण्याच्या प्रक्रियेमध्ये एकजल द्विदल एकत्र लावू. बर. मुळांवर गाठी आहेत ना, बरोबर. म्हणजे सहजीवन तुम्ही जे सहजीवन म्हणालात म्हणजे तसं. ते तिथे झालं. हम्म, किंवा तृणधान्य लावल्यानंतर पुढचं हिवाळ्यातलं पीक कडधान्य लावू, हम्म, त्याला सोटमुळे. हम्म. आणि तृणधान्याला सरफेस रूट्स आहेत, बरोबर. तेव्हा पाणी आहे, पाणी पकडून ठेवायला, माती पकडून ठेवायला हम्म. वरची मुळे आहेत. हम्म, पाणी खाली गेलं, खालचं पाणी काढायला सोटमुळे आहे. हम्म, आणि त्या वनस्पतींना पाण्याची गरज कमी आहे कडधान्याला. हम्म. बरोबर. मग उन्हाळी एखादं तेल पीक लावलं जे त्यातनं गंधक मिळालं, मिळालं. मग जमिनीतली जी सुपीकता मी खाल्ली हम्म, हम्म, ती परत रिफिल झाली. हम्म. मग हे कमी पडायला लागलं तर पूर्वजांनी काय केलं की 1 वर्ष आराम देऊ जमिनीला. जमिनीला. मग तिथे काय वाढायचं ते वाढू दे, बर. आणि ते हळूहळू कुजू जाऊ दे. हम्म, विश्रांती ते कुजलं, सगळं वाढलं आणि कुजलं. हम्म. मग ते जे स्थिर झालं ते पुढे 3 वर्ष राहिलं. बर. मग दर 3 वर्षाने चौथ्या वर्षी आपण पट ठेवायची. आता आपला पट ठेवायला परवडणार नाही, त्या जागा छोट्या झाल्या. बरोबर. मग आपण हा पट्टा लावू आणि ह्या पट्ट्यात कुजवू, कुजवू. शक्य आहे. हम्म. जमिनीचे अवशेष जे आहेत ते त्या पट्ट्यात कुजवू शकतो. मग त्याच्यामध्ये इथे तुझा जो मुख्य प्रश्न होता की जमिनीत लाकूड का घालायचं. हम्म. तसं समजा आपण उदाहरण घेऊ, तूर आहे. हा. तुरीचं मूळ लाकडासारखं कडक आहे. बरोबर. जे कडक आहे त्याला कुजायला वेळ लागतोय. बरोबर. मग ते 2 वर्ष कुजत राहील जमिनीत. हम्म, समजा बोटभर जाड मूळ आहे, हम्म, ते जमिनीत कुजलं, बोटभर लाकूडाचं रूपांतर शिशा एवढं, त्या 2 मिलीमीटरची पोकळी निर्माण झाली. हम्म, हम्म, हम्म. किती मूळ खाली गेलंय तर 2 फूट तरी गेलंय, हातभर गेलंय. बरोबर. ते हातभर पोकळी झाली, पडणारा पाऊस कुठे जाईल? त्या मातीत. बोलामध्ये. हा. जमिनीतल्या जीवांना खायला मिळेल. हम्म, 2 फूट ऑर्गॅनिक मॅटर मी कुठे घालणार आहे? हम्म. मग ते मूळ आहे ते लाकडासारखं आहे, आणि तृणधान्याचं मूळ आहे ते तंतूसारखं आहे. बरोबर. मग लाकूड पण पाहिजे, तंतू पण पाहिजे. पाहिजे. किंवा त्याच्यात बारीक तंतूसारखं मूळ कांद्याचं आहे समजा, हम्म, तर कांद्याचं पीक लावलं तर दुसरं पीक चांगलं येतं. हम्म, का चांगलं येतं? हम्म. तशी मुळं तिथे तुटलेत. बर. मग हा सेंद्रिय कर्म हा मध्यम स्थिर आहे. ओके. पालाचा अस्थिर, हम्म. मुळांचा मध्यम मध्यम स्थिर. स्थिर. आणि हे लाकूड आहे, हे लाकूड जीवाणू खाणार नाही ना. हम्म. मग पहिल्याला बुरशी लागेल बरोबर. किंवा वाळवी लागेल, हम्म, म्हणजे ठिसूळ होईल, हम्म. मग जीवाणू खातील. मग ह्या प्रक्रियेला 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लागू लागू शकतील. शकते. म्हणजे हे स्थिर अन्नद्रव्य झाले. हम्म. आता हे माझ्या नांगराला अडकणार आहेत, हो. पण नांगराला अडकणार तर नको. नांगराला अडकायला आपण काय करू? हम्म. नांगरूयाच नको. बर. मग समजा माझं आंब्या झाड मोठं झालं, हम्म. तिथे मी खाली टाकलं तर काय होईल? तिथे नांगरायचंच नाहीये, नाहीये. पण मी हे लाकूड घालतोय चुलीत. हम्म. आंब्याची छाटणी मी केली, लाकडं खाली कुजली. माझ्या 4ही बाजूला मी झाडं लावलेत, संरक्षणासाठी, वातावरण निर्मितीसाठी, तापमान नियंत्रणासाठी, पाऊस जमिनी जिरण्यासाठी, वगैरे वगैरे 8-10 प्रकार आहेत त्याचे. मग त्याच्या फांद्या माझ्या पिकाला आल्या, मी त्या कापणार आहे. हम्म. मग मी ते कापलेल्या लाकडाचं चुलीसाठी वापर करणार आहे, कोळशासाठी वापर करणार आहे, त्या जमिनीत टाकणार आहे. हम्म, 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 हम्म. आणि हे जेव्हा हळूहळू कुजेल हा.
त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं स्थिरीकरण होईल. बर. फिक्स झालं ना. बरोबर. मग झाडाचं तिथे जेव्हा निर्माण होईल, वनस्पती निर्माण होईल, तेव्हा तिचं रूपांतर करणारे घेतील आणि ते झाडाला पाहिजे ते उपलब्ध करून बघून देतील. देते. म्हणजे लाकूड कशाचं आहे? हम्म. आवळ्याचं आहे. लाकूड कशाचं आहे? निलगिरीचं आहे. जे. लाकूड कशाचं आहे? अशोकाचं आहे. हम्म. लाकूड कशाचं आहे? कुड्याचं आहे. हम्म. त्याच्यात रसायनं वेगळी आहेत ना. बरोबर. प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत हां, त्यामुळे. मग ते प्रत्येकाला कुजवायला वेगळे जेवण असतील, बरोबर. वेगळ्या बुरशी असतील हम्म. आणि हे सगळे जे असतील ते हळूहळू हळूहळू याचं पूर्णपणे मातीमध्ये रूपांतर विघटन करतील. करते. हम्म. वाळवी लागताना काय दिसतं? मातीच दिसते ना. बरोबर. आणि आज सायन्स असं म्हणतं त्या वाळवीच्या मातीमध्ये खूप स्ट्रॉंग कल्चर्स आहेत आणि ते बीज प्रक्रियेला किंवा जमिनीत घातले तर गांडूळ खताएवढी ताकद आहे. बर. तितकी न्यूट्रिएंट रिच ती हां. माती असते. आता तुझा एक प्रश्न असा होता की कुजून का घालायचं? बरोबर. ते मी सांगितलं कुजून म्हणजे जे वनस्पती छोटी आहे त्याला नाही कुजवलं चालणार, कारण तिथे बरोबर. कुजलं तर उष्णता निर्माण उष्णता ते नाही तयार होणार. वाढणार. कुजताना ह्याच्यातनं जे निसर्गाकडनं घेतलं निसर्गाला परत जाते. हम्म. निसर्गाकडनं काय घेतलं तर सूर्यप्रकाश आणि तापमान. हो. मग कुजताना तापमान तयार होणार, उष्णता तयार बरोबर. होणार. बरोबर. निसर्गाकडनं कार्बन डायऑक्साईड घेतला, कुजताना कार्बन डायऑक्साईड तयार होणार. झाला. हम्म. निसर्गाकडनं पाणी घेतलं, कुजताना पाणी सुटणार. बरोबर. त्याला आपण म्हणतो ह्युमिक ॲसिड. हम्म. आता हे कार्बन डायऑक्साईड इथे इथे पडलं, हम्म. कुजायला लागलं. हम्म. वरती झाड आहे का? हा. मग झाडाला खालनं पण मिळालं आणि वरनं वरनं पण पण मिळालं. म्हणजे मिळालं. झाडाची वाढ जास्त चांगली होईल का? बरोबर. अन्न प्रक्रिया चांगली होईल, वाढ चांगली होईल. आच्छादन चांगलं झालं, हम्म. जमिनीला जीवाणूंना खाणं मिळालं, हम्म. झाडाला उपयोग झाला. हा. मल्टिपल फायदे, वेगळे उपयोग झाले तिथे पडल्याचे. बरोबर. आता हे आम्ही का नाही पाडलं? हम्म. एवढं सगळं माहिती आहे तर आम्ही का नाही केलं? केलं. हा. तर आम्हाला आमच्या जीवाची भीती खूप आहे. बर. त्यात उंदीर लपेल का? हम्म. लपेल. हम्म. उंदरा खायला साप येईल का? येईल. येईल. तो साप उंदराला खायला येईल का मला चावायला येईल? उंदराला खायला. मी म्हणतो तो माझी वाट बघतोय बर. आणि तो माझा डूक धरेल आणि मला चावेल. हम्म. किंवा माझी माणसं म्हणतात दादा तिथे नाही जाणार, तिथे साप आहे. साप असेल. हम्म. किंवा ट्रॅक्टरवाला म्हणेल मला नाही नांगरता येणार. हम्म. किंवा कोकणासारख्या भागामध्ये आग लागली, बरोबर. आग लागू शकेल. अशी अनेक कारणं आहेत. कारण आहेत. त्या प्रत्येक कारणाला उत्तर आहेत बरं का. हम्म. मी आगीचा पट्टा काढला, मी शेतात जाताना पाश्चात्य देशात जसे काम करतात तसे गंबूट आणि मोजे घातले त्या भागात काम करताना. बरोबर. हे प्रश्नांना उत्तर आहेत, आपण प्रश्नाचं करणं. उत्तर आहे. आमची करायची इच्छा नाही कारण आम्ही ते बघितलं नाही आहे. हम्म. कारण आम्ही या मधल्या 70 वर्षामध्ये स्वच्छ साफ शेती बघायची आम्हाला सवय झाली. चकाचक एक सुद्धा चकाचक. काही दिसायला नाही, पान आणि सुद्धा त्याच्यामध्ये दिसायला अजून एक असं झालं की त्यांची यंत्र जी आहेत हा. त्या यंत्रामध्ये मल्टिपल क्रॉपिंग करायची यंत्रणाच नाही आहे. बरोबर. कारण हार्वेस्टर एकसाथ कापून जाणार. म्हणजे मी मूग आणि समजा तूर लावली हम्म. तर तूर कापू का मूग कापू? त्याला कापताच येत नाही. तो म्हणतो कापायचं सगळं कापेल. बरोबर. मूगही कापला जाईल तेव्हा तूरही मरेल. हा. सगळं मिक्स. सगळं मिक्स आहे. मग तो तसं यंत्राचं समस्या आहे. मग यांत्रिकरण नाही केलं. बरोबर. यांत्रिकरण नाही केलं तर मला पुरेल कसं? मला मोठी शेती आहे. मग जग आता असा विचार करतं स्मॉल इज ब्युटिफुल. आज भारतामध्ये अख्ख्या भारतातील परिस्थिती आहे, तुम्हाला कामाला माणसं मिळत नाहीत. बरोबर. आणि जे मिळतील ते परवडत नाहीत. आणि आम्ही जेव्हा अमेरिकेचं उदाहरण ठेवून आम्ही जगायचा प्रयत्न केला त्या अमेरिकेमध्ये माणसं मिळत नाही, सगळं काम मालकच करतो. मग मला किती काम करता येईल तेवढीच माझी शेती असेल. बरोबर. पण आम्हाला शिकवताना असं शिकवलंय स्मॉल एम इज ए क्राईम. छोटी स्वप्नच बघू नका, मोठी स्वप्न बघा. माणसं कुठून आणू, वातावरण कुठून आणू, जमीन चांगली कुठून आणू. मग हे जेव्हा एखादे घटक जमिनीत कुजतायत, जेव्हा जागेवर कुजतायत तेव्हा त्या जीवाणूंच्या हालचालीमुळे माती पोकळ होते. बरोबर. झाडाची गवताची मुळे जे तणांची मुळे आहेत ती कुजताना परत मातीत पोकळ्या निर्माण होतात. पोकळ्या निर्माण झाल्या की वातावरणाच्या दाबाने ऑक्सिजन खालपर्यंत जातोय आणि हे कुजताना जो कार्बन डायऑक्साईड तयार झाला तो त्या भोकातनं बाहेर येतो आणि पावसाच्या भोकातनं पाणी खालपर्यंत जातं. ही प्रक्रिया काही दिवस झाल्यानंतर हे जे कुजतंय त्याच्यातनं अन्नाचं स्थिरीकरण झालं, त्याला म्हटलं आपण सुपिकता. बर.
मग ही सुपीकता तयार झाल्यानंतर जे आपण पीक लावू त्याचं जो रूपांतर करून देणारे जीवाणू येतील आणि ते पिकाला उपलब्ध करून देतील. त्याला आपण म्हटलं उत्पादकता. म्हणजे त्या क्रमाने सुपीकता, सच्छिद्रता, सुपीकता आणि उत्पादकता उत्पादकता. तयार होत जाणार. आणि त्याला हे जर जागेवर कुजलं तर खूप मदत होणार. आलं लक्षात. म्हणून जागेवर कुजायला पाहिजे. हे हे कुजताना ऍसिड सुटली, बरोबर. कुठलीही गोष्ट कुजताना ऍसिड ऍसिड सुटली, सुटणार. आपण कंपोस्ट मध्ये ते एव्हॅपोरेट झाले. बरोबर. ह्युमिक ऍसिड मिळालंच नाही. नाही, ज्याने पीएच न्यूट्रल होईल. हा बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही जे सांगितलं त्याच्यावरून असं समजतं की जेव्हा मी जमिनीला कुठलाही जो हलका घटक आहे वजनाने किंवा त्याच्यामध्ये फायबर कमी आहे तो लवकर कुजतोय, बरोबर. आणि जो लाकडासारखा टणक घटक आहे तो आधी कुजायला फायबर, हा आधी तंतुमय पदार्थ, पदार्थ मग घट्ट पदार्थ घट्ट पदार्थ. पदार्थ पण लाकूड हे घट्ट पदार्थ आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर. ऊर्जा खूप आहे, बरोबर म्हणून त्याला कुजायला खूप वेळ लागतो. बरोबर पण कुठल्याही घटकाला जितका कुजायला जास्त वेळ लागतो तितका तो जमिनीसाठी सुद्धा चांगला असतो. बरोबर. म्हणजे जसे पिकांची बायोडायव्हर्सिटी वेगळी असते तशी माझ्या शेतामध्ये वेगवेगळ्या जीवाणूंची पण बायोडायव्हर्सिटी वेगळी अधिक येते, बुरशीची. आणि बुरशीची. आता हे लाकडं कुजवायचं काम जास्त बुरशी करत होती. ओके. आणि जेव्हा आपल्या शेतामध्ये लाकडं कुजत होती, मुळं कुजत होती, हा तेव्हा आपल्या शेतातनं भुईछत्र्या, हा मशरूम ज्याला म्हणतात, बरोबर. ते येत होते. हम्म. आणि त्यातले अनेक खाद्य होते. बरोबर. आता ते बंद झालं, हम्म. कारण जमिनीत मात्र मुळंच नाही आहेत. बरोबर. मग त्याच्यावरती एक खूप सुंदर फिल्म आहे, हम्म. फंटास्टिक फंगाय म्हणून, नेटफ्लिक्सला आहे, बर. की बुरशीचं महत्त्व प्रचंड आहे. ओके. आणि ते एकंदर जमिनीतल्या सूक्ष्मजीवांमध्ये किती टक्के, ते 1% आहे. बर. कारण पाचोळा जास्त आहे, लाकूड कमी आहे. हम्म. बरोबर. झाडाचा विस्तार जो आहे समजा 100 किलोचा आहे, त्यात तंतुमय पदार्थ त्याच्या वजनाच्या फक्त 2% आहेत. 2%. बरोबर. आणि 1% पण हार्डवूड नाही आहे. हम्म. 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 मग 1%साठी कुजायला 1% बुरशी आहे. बरोबर. हम्म. 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 क्लोरोफिल जास्त आहे, ते कुजायला 90% 90% जीवाणू आहेत हम्म. आणि 9% ॲक्टिनोमायसीस आहेत. बरोबर. मग हे जेव्हा लाकूड जाईल जमिनीमध्ये, त्या जमिनीची सुपीकता वाढेल. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणतो, आता परिभाषा विज्ञानाच्या, सेंद्रिय कर्ब. बर. आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब झालाय 0.2, हम्म. जे तो धोकादायक पातळीला आहे. बर. हिरवळीचं खत घालून केला तो 0.3 0.4 होईल, हम्म. पण ते अस्थिर आहे, संपून जाईल. हम्म. हम्म. पुढच्या पिकापर्यंत संपून जाईल. हम्म. मग फांद्या कुजवल्या तर 1 होईल, लाकूड कुजवलं तर 2 होईल. हम्म. आणि असे लाकडं सतत पडत राहिले आणि कुजत राहिली तर 3 पर्यंत पोहोचेल. पोचेल. 2 म्हणजे खूप छान. बर. आपण 70 वर्षामध्ये 2 वरनं 0.2 वर आलोय. आता 0.2 वरनं आपल्याला परत 2 वर जायचं आहे, तर 70 वर्ष नाही लागणार, कारण आपलं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ते 4 ते 5 वर्ष लागतील. हम्म. ते सतत करायची प्रक्रिया आहे. आपण जेवण एकदाच करून ठेवलं का, नाही, रोज करतो. प्रत्येक वेळेस करतो. हो. जे सकाळी, सकाळच्या जेवण दुपारी, संध्याकाळी, संध्याकाळी. दुपारचं जेवण, जे सकाळी नाश्ता वेगळा, तो जेवायला नाही वापरत. हो. दुपारचं जेवण वेगळं, ती भाजी पोळ्या भाकऱ्या संध्याकाळी खाऊ, पण भाजी परत संध्याकाळची वेगळी असते. बरोबर. अगदी बरोबर. मग हे जे प्रक्रिया सतत चालू आहे, तर जमिनीतल्या जीवाणूंची प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे ना. बरोबर. आणि ते निसर्गाने सोय केली आहे. हम्म. तण उगवलेत, आलं लक्षात. मला ते नको आहेत. बरोबर. ठीक आहे, नको आहे तर काढून टाक, मग हे टाक. म्हणजे आता एवढं आपण बोललो, त्याच्यावरून जमिनीला लाकूड दिल्याने एकंदरीत जमिनीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो, आणि जो जमिनीला सेंद्रिय कर्ब गरजेचा आहे तो वाढण्यास मदत होते. कारण ते कुचवण्याची रचना जेव्हा तयार होते, त्या जमिनीमध्ये असंख्य उपयुक्त घटक तयार होतात. बरं. आता हे जेव्हा तुम्ही सगळं सांगितलं की लाकूड द्यायला पाहिजे जमिनीला आणि पिकांचे अवशेष द्यायला पाहिजेत, तेव्हा हे ऐकायला पटतंय पण, आणि हे सगळं समजतंय. पण एक तरुण शेतकरी म्हणून जेव्हा हे शेतामध्ये खरं कसं प्रत्यक्षात आणायचं, असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. बरोबर. तर ते कसं करायचं हे आपण तुर्तास पुढच्या भागामध्ये बघूयात. बरोबर. आणि ह्या भागामध्ये आम्हाला ही खूप छान माहिती मिळाली की या सगळ्याचा म्हणजे शेतीला जे मी शेतातून घेतोय तितकंच ते शेतीला परत देखील दिलं पाहिजे. तुम्हाला जर अजून चांगला अभ्यास करायचा असेल हां. तर प्रताप चिपळूणकर सरांचं जमिनीची सुपीकता म्हणून एक छान पुस्तक आहे, बरं. ते वाचा. किंवा अल्बर्ट हॅवार्डचं हम्म. ॲग्रिकल्चर टेस्टामेंट आहे, ओके. ते वाचा. ओके. किंवा फुकुकांचं जे पुस्तक प्रसिद्ध झालं खूप, हम्म. 1 स्टार रिव्होल्यूशन, तसं त्यांचं दुसरं पुस्तक आहे, हम्म. द वे ऑफ नॅचरल फार्मिंग. द वे ऑफ नॅचरल फार्मिंग. हे वाचा. बरं. आणि ते याच्यावरती फ्री डाउनलोड आहे. ठीक आहे, आपण ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या पुस्तकांची लिंक देऊयात.
आणि खूप धन्यवाद, तुम्ही ही छान माहिती दिली. तर आपण पुढच्या भागामध्ये अजून काही प्रश्नांना घेऊन पुढे येऊयात, की सरांकडून आपल्याला काय माहिती मिळते. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि असंख्य तुम्हाला तुमच्या शेती संदर्भात काही प्रश्न पडत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. सगळ्यांनी आणि शेती आणि करा. एक विनंती आहे हां. की माझा अभ्यास काही परिपूर्ण नाही, बरं. पण मला 34 वर्षात जे कळलं ते मी मांडलं. ओके. बघणारे असंख्य लोक माझ्याहून खूप अनुभवी असतील, हं. त्यांना ह्याच्यात काही त्रुटी आढळल्या तर आम्हाला जरूर कळवा. येस. आम्ही सुधारणा करू आणि आपलं परिसंस्था, आपल्या भागाची शेती हं. ही चांगली करू. बरोबर. आणि चांगली जमीन झाली तर चांगलं अन्न होईल, आणि चांगलं अन्न झालं तर चांगले विचार होतील. बरोबर. हे करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र करणं आवश्यक आहे. जसं जमेल त्यांनी तिथे करावं. धन्यवाद. धन्यवाद.